अजितदादा पवार यांच्या पहिल्या अधिकृत जयंतीनिमित्त सुधागडमध्ये अनोखा उपक्रम. मयूर कारखानीस यांच्याकडून शासकीय कार्यालये व शैक्षणिक संस्थांना प्रतिमांचे वाटप. शासकीय आदेशाचा सन्मान राखत अजितदादांच्या स्मृतीला अभिवादन. तालुकाभर उपक्रमाचे होते कौतुक. राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पहिल्या अधिकृत जयंतीनिमित्त सुधागड तालुक्यात एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. राज्य शासनाच्या निर्देशानुसार विविध शासकीय कार्यालये, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जयंती साजरी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर ग्रामसेवक संघटना सुधागडचे अध्यक्ष मयूर कारखानीस यांनी स्वतः पुढाकार घेत ज्या ठिकाणी अजितदादांची प्रतिमा उपलब्ध नव्हती त्या शासकीय कार्यालये आणि शैक्षणिक संस्थांना प्रतिमा व पुष्पहार भेट देण्याचा उपक्रम राबवला. या उपक्रमाअंतर्गत जे.एन. पालीवाला महाविद्यालय, गबा वडेर हायस्कूल, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पाली, भूमी अभिलेख कार्यालय, महिला व बालविकास विभाग तसेच सहाय्यक निबंधक कार्यालय येथे प्रतिमा भेट देण्यात आली. संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षक यांच्या उपस्थितीत प्रतिमेचे पूजन करून स्वर्गीय अजितदादा पवार यांना अभिवादन करण्यात आले. शासकीय आदेशाचा सन्मान राखत आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विकासाभिमुख कार्याची आठवण कायम राहावी या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सुधागड तालुक्यात सर्व स्तरांवरून स्वागत होत असून नागरिकांकडून त्याचे कौतुक केले जाते. मयूर कारखानीस यांनी यावेळी बोलताना स्वर्गीय अजितदादा पवार यांनी ग्रामीण विकास प्रशासन आणि जनहिताच्या कामांत मोलाचे योगदान दिले. शासनाने त्यांच्या जयंतीला अधिकृत मान्यता दिल्यानंतर प्रत्येक शासकीय कार्यालयात त्यांच्या कार्याची आठवण जपली जावी या भावनेतून हा छोटासा उपक्रम राबवला. ही केवळ प्रतिमा भेट देण्याची बाब नसून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्याचा आणि भावी पिढीपर्यंत त्यांच्या विकास दृष्टीचा वारसा पोहोचवण्याचा प्रयत्न आहे असे म्हटले. धम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड, महाराष्ट्र.